ठीक आहे का आता, आहे का नाही? जर्नल दिसतंय ना? बस पडला खाली तर फुटायचं इथं. परत हल्ला की परत प्रॉब्लेम होईल, नको. असू द्या ना, तिथे इथं मी दिसणार तुम्हाला. हां, हा शेवटपर्यंत. हां, ठीक आहे. मग आपण ज्या टर्म्स पाहिल्या होत्या 6, तर परत आपण रिपीट करूया. एंट्री, ट्रान्झॅक्शन्स, ट्रान्झॅक्शन लिखो, आणि बोलू नका, फक्त लक्ष द्या. बघा, ज्या बुककीपिंग अकाउंटसीमध्ये ज्या टर्म आहेत प्रामुख्याने एक एक टर्म आपण पाहूया. पहिला आहे ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनला मराठी काय म्हणतात? ट्रान्झॅक्शन केलं शकतो नाही. ट्रान्झॅक्शनला मराठीमध्ये व्यवहार असं म्हणतात. काय? व्यवहार. अँड एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. घरी नाही दिल्यानंतर मग व्हिडिओ परत पहा, तुमच्या लगेच लक्ष येईल. एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण. कशाची? आपण कपडे खरेदी करतो ना, आता दिवाळीत मी कपडे खरेदी केली, पैसे दिले, आवडता ड्रेस खरेदी केला, ठीक नाही, फटाके खरेदी केले. येते लक्षात? तुम्ही प्रवास करता, कॉलेजला यायचं, समजा काही मुलं इकडनं 500 येतात, काही इकडनं गाडी बसून येतात, मग 6 सीटर बस, ठीक नाही, आपण काय करतो, तिकीट काढतो ना, किंवा 6 सीटरवाल्याला पैसे देतो, म्हणजे आपल्याला सेवा पुरवली जाते. कोणती सेवा? प्रवासाची, बरोबर की नाही? आता मी समजा गाडीने येतोय, तर गाडीला पेट्रोल लागतं की नाही, मग पंपावर मी काय करणार, पैसे देणार, पेट्रोल भरून घेणार. म्हणजे अँड एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस. गुड्स म्हणजे माल, तिथे लक्षात, मालाची काय आणि सेवेची देवाणघेवाण. व्यवहार म्हटलं की व्यवहाराला 2 पार्टी लागतात, एक घेणारी एक देणारी, आहे की नाही? बरोबर नाही? तुम्ही बसमध्ये बसला, कंडक्टर तिकीट देणार, तुम्ही पैसे देणार, 2 पार्टीला. तुम्ही दुकानात किराणा मला आईने सांगितले आणायला चहा पावडर साखर, तुम्ही पैसे घेऊन जाणार, पैसे दिले, तो मारवडी तुम्हाला साखर आणि चहा देणार. येते लक्षात? भरपूर उदाहरणं सांगते. तसं बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये देखील अशा अनेक प्रकारचे ट्रान्झॅक्शन असतात. लक्षात? खरेदी विक्रीचे, रोख खरेदी, उधार खरेदी, लक्षात, खर्चाचे, उत्पन्नाचे, येते, ठीक आहे? त्याला म्हणतात ट्रान्झॅक्शन. अँड एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. मालाची किंवा सेवेची, सर्व्हिसेस म्हणजे सेवा, देवाणघेवाण म्हणजेच ट्रान्झॅक्शन. ठीक आहे? आता मी एक ट्रान्झॅक्शन तुम्हाला फळावरी दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल. परचेज गुड्स फॉर कॅश ₹5 crore. परचेस, परचेसला दुसरा इंग्लिशमध्ये शब्द आहे, मला माहिती नाही माहिती. बाय म्हणजे काय? BUY, बाय. दिलेलं आहे सगळं, वाचूनचे शब्द आहे. बाय बाय नाही, बाय.
बाय पण नाही. बाय म्हणजे काय? BUY, बाय म्हणजे खरेदी करणे. ओके, बाय म्हणजे खरेदी करणे. तुमच्या डिक्शनरीमध्ये शब्द पाहिजे नाही तुम्ही, तिथं 5 शब्द येते. बाय शब्द केलेला आहे बघा. त्यालाच दुसरा जोडाक्षरी शब्द कोणता? समानार्थी शब्द, सॉरी, परचेस. तो परचेस म्हणजे खरेदी करणे. ठीक आहे, इडी लावला की खरेदी केला. लक्षात. परचेस काय खरेदी केला? गुड्स. बघा, गुड म्हणजे चांगला, त्याला येस लावला की गुड्स होतं. तुम्ही टेम्पो आणि ट्रक पाहिले का? ते पोरती समोर दिले असतं, गुड्स कॅरियर, हे की नाही, पब्लिक कॅरियर पाहिले का तुम्ही? गुड्स म्हणजे मालाची वाहतूक, कॅरियर म्हणजे वाहतूक. परचेस गुड्स. कसा खरेदी केलाय? फॉर. कॅश. कॅश म्हणजे रोख, रोख, हे नाही, मनी म्हणजे पैसा. कॅश म्हणजे रोख. किती रुपयाचा? ₹5,000. 5,000चा माल रोखीने खरेदी केला. ठीक आहे, हा झाला ट्रान्झॅक्शन. असे भरपूर ट्रान्झॅक्शन तुम्ही मनाने तयार करू शकता. आता हा जो ट्रान्झॅक्शन झाला याची कुठेतरी नोंद केली पाहिजे की नाही? तुमच्या घरी ज्या दुकानामध्ये तुमची उधारी असते, तुमच्याकडे डायरी असते ना, आई वडील सांगतात, त्यात लिहितात कोणकोणते असते, घेऊन जातात. तर तिथं काय तुम्ही दिले तो टोटल करून सांगतो, मागचे बाकी आताचा माल तेवढी टोटल, नाही तसं कुठेतरी नोंद पाहिजे की नाही? का नाही आपण लक्षात ठेवू शक्य आहे का? काल काय भाजी खाल्ली ते आपण लक्षात ठेवत नाही. हे बाकीचं कसं काय लक्षात ठेवणार? आपण काय कॉम्प्युटर आहे भरपूर आहे आपल्याकडे. कॉम्प्युटरचा शोध आपणच लावला नाही, मानवाच्या मेंदूनेच लावला आहे. पण एवढं शक्य आहे का लक्षात ठेवणं? नाही. मग कुठेतरी त्याची नोंद झाली पाहिजे. आता मी तुम्हाला शिकवला, वेगवेगळे विषय शिक्षक शिकवला, तुम्ही काय करता? हे पहिल्या लेक्चरला सगळं सांगितलेलं आहे बघा, तरी जाऊन बघा. ठीक आहे का? त्यामध्ये नोंदी करून ठेवता, सगळं लिहिता, नोट्स प्रॉब्लेम सोडवता, परीक्षेच्या वेळेला अभ्यास करून पास होणं, हा त्याचा उद्देश आहे ना. मग हा जो झालेला ट्रान्झॅक्शन याची काय करायची? एंट्री करायची. एंट्री म्हणजे प्रवेश. प्रवेश. आता तुम्ही बघा प्रवेश घेतला अकाउंटमध्ये, म्हणजे एक त्याची प्रोसेस आहे ना, फॉर्म भरणे, ठीक नाही, त्या पालकांची सही, तुमची सही, तुमचं काय मार्कशीट, LC सगळं आहे की नाही पद्धतशीर. आणि कोणत्या ट्रेडला, त्या ट्रेडचं नाव, कशा कॉमर्सला का, सायन्सला का, अकाउंटिंगला का, ठीक नाही, ज्या ट्रेडला वगैरे, ठीक आहे. मग त्याचा फॉर्मॅट असतो व्यवस्थित बघा. एंट्री. एंट्री म्हणजे प्रवेश. इट इज अ मेथड. काय? ही एक पद्धत आहे. कसली पद्धत? इट इज अ मेथड फॉर रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. हिशेबाच्या पुस्तकामध्ये हिशेबाच्या पुस्तकामध्ये जो झालेला व्यवहार आहे त्या व्यवहाराची शिस्तबद्धरित्या केलेली नोंद म्हणजे एंट्री. एंट्री म्हणजे नोंद ना. बघा किती डिटेलमध्ये मी सांगितलं. आता हा जो व्यवहार झाला कुठला? हा जो ट्रान्झॅक्शन झाला, परचेस गुड्स फॉर कॅश रुपीज 5,000. 5,000चा माल रोखीने खरेदी केला. म्हणजे हिशोबाची पुस्तकं ठेवली असतील ना व्यवसायामध्ये, मग त्या पुस्तकामध्ये व्यवस्थितरित्या काय ती नोंद करणे. काय बघा, हे जे पहिले हिशोबाचं पुस्तक आहे याला काय म्हणतात? जर्नल म्हणतात. काय तेव्हा पुढची टर्म आली जर्नल. जर्नल मी आता या ट्रान्झॅक्शन नोंद या जर्नलमध्ये करायची. कुठे पण असं करतात का? अंदाजे लिहून ठेवायचा चिठ्ठी सपाटी नाही. तरी हे हिशोबाचं हे पुस्तक आहे, लक्षात त्याला जर्नल म्हणतात. अगोदर डेफिनेशन सांगतो आणि मग त्याला फॉर्मॅट कळवलेलं आहे त्याचं डिस्कशन सांगतो आणि मग प्रत्यक्ष आपण या ट्रान्झॅक्शनची एंट्री कशा पद्धतीने करायची ते पाहू. हे लक्षात. जर्नल इज अ मेन बुक. काय म्हटलं मी? जर्नल हे हिशेबाचं काय? मूळ पुस्तक, ओरिजिनल. मेन नाही, सॉरी, ओरिजिनल म्हणजे मूळ पुस्तक. ज्याच्या वेळेला लक्षात म्हणजे काय व्यवसाय जो टाइम टेबल असेल, शॉपचं टाइम टेबल 10 वाजता उघडलं, ठीक आहे. आपलं पण आहे का नाही टाइम टेबलच आहे ना, कधी येतं कधी जाणं आहे का? प्रत्येक ठिकाणी काय टाइम टेबल असतं. पण त्या टाइम टेबलनुसार लक्षात एक कामगार जरी असेल त्याला 8 तासाचं वर्क असतं ना कंपनीमध्ये. 10 तास 2 तास एक्स्ट्रा केले त्याला ओव्हर टाईम मिळतो. हे रूल्स अँड रेग्युलेशन आहे, सगळं ठरवून दिलेलं आहे. मग हे जे काही जर्नल आहे काय, हे हिशोबाचं मूळ पुस्तक आहे.
मूळ, त्याला म्हणतात ओरिजिनल बुक. जर्नल इज an original book. All day-to-day transactions are firstly recorded into journal. व्यवसायामध्ये त्या दिवसभरामध्ये जेवढे व्यवहार झालेले असतील त्या व्यवहारांच्या सगळ्या नोंदी हिशोबाच्या ज्या पुस्तकामध्ये प्रथम केल्या जातात त्याला जर्नल म्हणायचं. जर्नल कसं तयार करतात? खूप सोपं आहे. बघा, एकंदर मी फळ्यावर तयार केलेले किती कॉलम आहे बघा. डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट. सुरुवातीला जरा थोडे वेगळे शब्द होते. पहिल्यांदाच तुमचा हा विषय तुमच्या नजरेसमोर आहे. काय अवघड नाही, घाबरू नका. आता कळलं थोडंफार तरी चालेल, नंतर तुम्हाला सगळं येणार आहे. काय सगळं धाड तुम्ही प्रॉब्लेम सोडू. स्वतः ट्रान्झॅक्शन काय करतात म्हणाले काय, तेव्हा माझ्या मुलींना विचारा, घाबरायचं काहीच करा नाही. 26 मुली 2 मुलं आहेत. पटापट ट्रान्झॅक्शन स्वतःच तयार करतात. तुमचीच नाव घ्यायची घराने. 5 ट्रान्झॅक्शन, आईचं, वडिलांचं, भावाचं, बहिणीचं, लक्षात, मैत्रिणीचं, आणि तुम्हीच काय करायचं त्याच्यात जर्नल एंट्री करायच्या. इतकं सोपं आहे. कळलं हळूहळू असू द्या. कळलं जर्नल म्हणजे काय, किती कॉलम आहे बघा. 1 2 3 4 5 कॉलम तयार केले. काय आता मी फार छोटा आहे म्हणून मी थोडं तयार केलेलं आहे. लक्षात, सुरुवातीला तुम्ही एक पान भर करणार, तुमची जीव आहे की नाही, एक पान भर. त्या पानामध्ये 6-7 एंट्रीज तुमच्या बसते, म्हणजे 6-7 ट्रान्झॅक्शनच्या नोंदी. परत समजा 10-12 ट्रान्झॅक्शन असतात, परत पान पलटायचं, परत सेम असं सारखायचं, ठीक नाही. आता इथं माझ्या 2-3 एंट्री बसू शकतात जास्तीत जास्त एंट्रीज. कळलं बघा. आता ट्रान्झॅक्शन हा ट्रान्झॅक्शन, जर्नल हे जर्नल. आता एंट्री म्हणजे काय, प्रवेश. हा जो झालेला ट्रान्झॅक्शन आहे हिशोबाच्या पुस्तकात, आपल्याला त्याची काय करायची, नोंद करायची. कशी करायची, त्याला एक काय क्रायटेरिया आहे, एक पद्धत आहे. नाही कुठल्या गोष्टीचा एक मेथड असते ना. काही मुलांना याला पाहतो आपण, तिथं आल्याला त्या गेटच्या तिथं पाय पडतात काही मुलं बोलून मी पाहिले वर्गातील मी ऐका मिळचं शिस्तबद्ध का 2 ताशा वाजू द्यायचं, मी उगा मी आलो रे, ऐका एक पद्धत असते, ठीक नाही कुठल्या गोष्टी. ठीक आहे. मग आता हा ट्रान्झॅक्शन जो आहे त्याची एंट्री करायची, प्रवेश करायचा. कशामध्ये, तो नोंदवायचा आहे. कशात, जर्नल. कसं पण नाही नोंदवायचं, नाही तर तुम्ही म्हणता हा ट्रान्झॅक्शन आता इथं नोंदवा, मग इथून सुरुवात करायचं आणि आता कसं लिहायचं, असं असतं का. मग काय उपयोग करतात, मग हे काय करायची काय गरज आहे, 2 मिळून लिहिते ना. नाही बघा कशा पद्धतीने करायचं, त्याची मी डेट तुम्हाला देतो. समजा 2/4/2020 या दिवशी हा ट्रान्झॅक्शन झाला. ही डेट आहे ना, मग कुठे लिहिणार मी ही डेट कॉलममध्ये, ठीक नाही. 2/4/2020. आता कशा पद्धतीने काय करायची, नोंद करायची ते बघा. मी करतो. गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. तो पहिला व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये मी सगळं सांगितलेलं आहे. घरी जाऊन तुम्ही पहा. 5,000 ही झाली एंट्री. एक पद्धत आहे. सगळ्या जर्नल एंट्री तुम्ही किती ट्रान्झॅक्शन घ्या, 50 घ्या, 100 घ्या, 1000 घ्या, सगळी जर्नल एंट्री अशाच पद्धतीने एक फॉर्मॅट आहे. ठीक आहे. जसा ट्रान्झॅक्शन असेल तशी जर्नल एंट्री होते. म्हणजे बघा कसं, त्या पहिल्या ओळीला काय केलं, गुड्स अकाउंट लिहिलं. पुढं थोडीसं जागा सवय स्पेस आणि इथं DR लिहिलं. DR म्हणजे डेबिट, त्याचा ॲब्रिव्हिएशन शॉर्टकट असतो ना, मिस्टर, मिसेस, कुमार, KU, तसं. डेबिट कॉल माहिती आहे इथं बघा, DR म्हणजे डेबिट कॉल 5,000 लिहिले. आणि दुसऱ्या वेळेला तो कॅश अकाउंट लिहिलंय आणि मग त्याच्या मग क्रेडिट कॉलममध्ये 5,000 लिहिले. डेबिट म्हणजे येणे, क्रेडिट म्हणजे जाणे. थोडं लक्षात ठेवायचं. तुम्ही बघा पत्र व्यवहार शिकला ना, तुम्ही पत्र लिहिलं पण असेल, आईने सांगितलं, मावशीला पत्र लिहिलं. आता काय राहिलं नाही बघा, आता मोबाईल आला. पण आपण काय करायचं, फ्रॉम आणि टू पेपरमध्ये पत्र लिहितं ना, लेटर आहे. फ्रॉम आणि टू माहिती ना, टू म्हणजे ज्याला पाठवायचं तसं. मग बघा, आणि फ्रॉम आपल्याला. आता इथं 2 पार्ट काय, समजा आपण रोखीने माल खरेदी केलाय,
माल आपल्याकडे आला का नाही? लक्षात. मग काय डेबिट म्हणजे व्हॉट कम्स आणि क्रेडिट म्हणजे व्हॉट काय गोत आउट. जे जातं त्याला क्रेडिट, जे येतं त्याला डेबिट. इथं काय लिहिलंय टू कॅश अकाउंट म्हणजे किती पैसे गेले तुमचे? 5,000. पाहिजे नाही टू इथे दिलं की नाही? टू म्हणजे झाले. काय आला? मला काय गेले? कॅश म्हणजे पैसे गेले. आहे की नाही? शिस्तबद्धरित्या मांडणी. कुठलं ट्रान्झॅक्शन असेल म्हणजे सेम टू सेम गुड्स आणि कॅश येईल असं नाही. तो ट्रान्झॅक्शन कसा आहे त्याच्यात दोन अकाउंट कसे आहेत त्याच्या पद्धतीने येईल. ठीक आहे. इथे स्पेस सोडल्या पाहिजे एक पद्धत आहे. पहिला कॅपिटलमध्ये लिहिला, इथं पण कॅपिटल लिहिला, इथं थोडंसं स्पेस सोडली आणि मग लिहायचं. ही झाली एंट्री. कळलं तुम्हाला? ट्रान्झॅक्शन एंट्री आणि जर्नल. आता नॅरेशन हे रिव्हिजन आहे ऍक्च्युली. पहिल्या रिव्हिजन आहे ते जाऊन बघा बरं. नॅरेशन म्हणजे स्मॉल एक्सप्लेनेशन ऑफ अन एंट्री. एक्सप्लेनेशन म्हणजेच स्पष्टीकरण. केलं शब्दात. कशाचं स्पष्टीकरण? तो झालेला व्यवहार आहे किंवा जी एंट्री केलेली आहे त्याची थोडक्यात माहिती. आता तुम्हाला विचारलं हे काय आहे, मला तर काय कळत नाही. एखाद्याने विचारलं हे काय लिहिले तू? गुड्स अकाउंट डेबिट 5,000, कॅश अकाउंट 5,000. खाली बघ म्हणायचं. काय खाली बघ? खाली बघ म्हणजे काय? त्याच्या खाली इथं कौस द्यायचा आणि तिथं म्हणायचं बिंग परचेस गुड्स फॉर कॅश. जागा काय बोलतो. ठीक आहे. म्हणजे काय खाली बघितलं काय करतं? BING शब्द नक्की पुढे लावायचा. परचेस गुड्स फॉर कॅश. या एंट्रीवरनं काय कळलं की आम्ही रोखीने माल खरेदी केलेला नाही. आहे का नाही? ट्रान्झॅक्शन चालू करा. नॅरेशन जर तुम्हाला लिहिता आलं नाही ना काय बिंग शब्द लावायचा पुढे आणि तो ट्रान्झॅक्शन बघायचं दिसायचं. बघा ना आहे परचेस गुड्स फॉर कॅश आहे का इथे लिहिलेलं? तसं लिहिलं की नाही? काय बदल केलाय का? अमाऊंट याची काय गरज आहे का? बघा कितीचा खरेदी केल्यावरती दिले ना 5,000 5,000. किती सोपं आहे बघा. कळलं? नॅरेशन मीन्स स्मॉल एक्सप्लेनेशन ऑफ अन एंट्री. म्हणजे ही जी एंट्री केली हिची थोडक्यात माहिती. कोणी जर विचारली काय रोखीने माल खरेदी केला कितीचा? 5,000चा. 5,000चा माल आला 5,000 रुपये गेले. तर ते लेजर. लेजरला मराठीचे शब्द खूप किचकटल्यावर का तुम्हाला कळणार नाही. इंग्लिशमध्ये सोपं आहे अकाउंट. काय इंग्लिशमध्ये अकाउंट सोपं आहे. शक्यतो कुठेच मराठीमध्ये अकाउंट नाही आहे. फक्त आपला एक बावडा म्हणून एक आहे तिथे मराठीमध्ये आहे. काय तुम्ही मराठीमध्ये बघा मी तुम्हाला दाखवलं कॉस्टिंग आणि अकाउंटचं पुस्तक. माझ्याकडे अकाउंटचं नाही पण कॉस्टिंगचं आहे. ते मराठीमधलं काहीच कळत नाही. काय येते लक्षात? तुम्ही बघा प्रयत्न करा की आपल्याला पतसंस्था आहे तिथे जाऊन बघा. नंतर गावात 2 पतसंस्था आहेत ना मराठीतलं करावं लागेल. ते लगेच कळत नाही. मी पण 5-5.5 वर्ष काम केलं पतसंस्थेमध्ये सुरुवातीला शिक्षण घेत असताना. ते पहिल्या आठवड्यात मला ते काही कळायचंच नाही. कारण का आपण इंग्लिशमध्ये शिकतो बरं काय. आपल्याला जर्नल लेजर माहिती पण तिथं काय जर्नल मूळ पुस्तक तिथं जर्नल शब्द नसतात. लेजर खतावणी, प्रपंची, बाबर खतावणी, रोख किर्द, रोज किर्द. किती मराठी शब्द गमतीशीर बघा. 8 दिवस ते मला शिकून घ्यावं लागलं आणि मग ते जमायला लागलं. कळत? हे जर इंग्लिशमध्ये असतं तर नाही जर्नल हे सगळं झालेलंच आपल्याला. खूप सोपं आहे लक्षात समजून घ्या. लेजर बघा मग कशी मी सांगितलं जर्नल इज अन ओरिजिनल बुक. ठीक आहे. मग आता लेजरला काय म्हणायचं? लेजर इज मेन बुक. कळलं? मॅच द पेअर्स मध्ये समजा इकडे जर्नल इकडे लेजर खाली इकडं ओरिजिनल बुक मेन बुक. जोड्या कशा लावणार तुम्ही? जर्नल सांगितलं की आता ओरिजिनल बुक आणि लेजर मेन बुक. कळलं? जर्नल इज अन ओरिजिनल बुक. ऑल डे टू डे ट्रान्झॅक्शन्स आर फर्स्टली रेकॉर्डेड इन टू जर्नल. मग असे सांगितलं. तसं आता लेजर काय? इट इज अ मेन. हे व्यवसायाचं हिशेबाचं काय मुख्य मेन म्हणजे प्रमुख मुख्य पुस्तक आहे. लक्षात? आता काय होतं ते बघा. इन बिझनेस ऑल डे टू डे ट्रान्झॅक्शन्स आर फर्स्टली रेकॉर्डेड इन टू जर्नल. लक्षात? व्यवसायामध्ये
काय दैनंदिन दिवसेंदिवस जे ट्रान्झॅक्शन व्यवहार होतात त्या सर्व व्यवहारांची प्रथमतः ज्या पुस्तकामध्ये नोंदणी केल्या जातात त्याला काय म्हणायचं जर्नल. आणि आफ्टर दॅट दिस ट्रान्झॅक्शन किंवा दिस एंट्री ट्रान्सफर टू व्हेरियस टाइप्स ऑफ लेजर अकाउंट. मग झालेला जो व्यवहार आहे ज्या नोंदी आहेत जर्नलमध्ये केलेल्या त्याच काय केलं जातं लेजर अकाउंटला पोस्टिंग केलं जातं. म्हणजे कसं ते बघा इथं मी 2 लेजर अकाउंट काय मला सापडतात मी तयार केले बघा. लेजर अकाउंट हे बघा गुड्स अकाउंट आहे का इथं दिलेलं मी हे गुड्स अकाउंट तयार केलं गुड्स अकाउंट आणि दुसरं कोणतं आहे कॅश अकाउंट. तुम्हाला ओळखते ट्रान्झॅक्शन मधले 2 अकाउंट त्याचं मी प्रॅक्टिकल पण घेणार आहे काय काळजी करू नका आपोआप ओळखता येतं काय खूप सोपं आहे. ट्रान्झॅक्शन वाचलं ना त्यातले 2 अकाउंट लगेच तुम्ही ओळखलं. ठीक आहे. मग बघा आता पहिला अकाउंट कोणतं गुड्स अकाउंट दुसरं कोणतं कॅश अकाउंट. मग मी इथं 2 अकाउंट तयार केले. लक्षात समजा आता इथे जर आपले एक 10 ट्रान्झॅक्शन झाले असते उदाहरणार्थ तर आपल्याला इथे 6-7 नक्कीच लेजर अकाउंट तयार करायचं असते. 10ची 10 काही गरज नाही कारण का व्हरायटी जे व्हरायटीचे असतील. लक्षात समजा मिस्टर जावळकरचा अकाउंट परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम मिस्टर जावळकर म्हणजे आता इथं तिसरं अकाउंट कोणतं आलं जावळकर अकाउंट आता आहे की नाही. गुड्स अकाउंट ऑलरेडी आहेच आपल्याकडे परत करायचं का नाही. कॅश अकाउंट आहेच. जे नवीन अकाउंट तयार होईल ट्रान्झॅक्शनमध्ये काय जसं ट्रान्झॅक्शन असेल तसं तसे अकाउंट तयार करत जायचं. खूप सोपं आहे तुम्हाला अकाउंट नंतर कळतं. ठीक आहे. आता इथे 2 अकाउंट आपण तयार केले ना गुड्स आणि कॅश. आता बघा जर्नलचा फॉर्मॅट थोडा वेगळा आहे आणि लेजरचा वेगळा आहे. कोणतेही लेजर अकाउंट बघा फॉर्मॅट इथे मी तयार केले हे 2 लेजर आहे ना फॉर्मॅट वेगळा आहे ना हा वेगळा आहे जर्नलचा. काय असं नाही की आता गुड्स अकाउंट ह्या लेजरचा वेगळा फॉर्मॅट आणि कॅश अकाउंटचा वेगळा परत जावळकर अकाउंटचा वेगळा असं नाही. लेजर सगळे लेजर्स आहे ना सगळ्यांचा एकच फॉर्मॅट असणार ना जसं जर्नलचा आहे. जर्नलचा हा फॉर्मॅट तुम्ही तयार केला 10 पानं तयार करा किती पण एंट्री करा त्यात बदल होईल फॉर्मॅटमध्ये फक्त एका खाली एक करणार ना तुम्ही. एक कोड झाली की दुसरं ट्रान्झॅक्शन दुसरा झाला तिसरा ट्रान्झॅक्शन असं समजतंय. आता लेजर व्हरायटीचे करावं लागतं एक करून चालत नाही. मग बदल जर्नल असं मोठं केलं लेजर छोटं केलं ना. आता जर तिथलं आपलं पोस्टिंगचं समजा काम झालं तो व्यवहार संपला लक्षात तिकडे आपण बघणार आहे का लगेच नाही. आता तुम्ही बँकेमध्ये अकाउंट उघडता पण बँकेत तुमचं किंवा पालकांचं लेजर अकाउंट तयार असतं ना. जेवढ्या व्यक्ती त्या बँकेचे काय असतात खातेदार असतात त्यांचे सगळ्यांचे अकाउंट तिथं असणार की नाही. ज्या बँकेत आपलं खाते आहे तिथं जातो ना आपण कुठल्याही बँकेत जातो पैसे काढायला. आता ऑनलाईन किंवा हे झाले जरा वेगळं काय त्याच्यामुळे सगळीकडे आता जमतं ATMने ठीक आहे ट्रान्सफर मनी वगैरे सगळं ठीक आहे असं. मग आता हे 2 लेजर आता लेजर अकाउंटचा फॉर्मॅट कसा आहे ते बघा याच्यापेक्षा वेगळा आहे. तुम्ही आता तुमच्या नुसतं डोळे बंद केले तरी तुम्हाला लगेच जर्नल तयार करायला इतकं सोपं आहे की नाही. डोळे बंद करायचे जर्नल म्हणजे किती कॉलम 5 कॉलम ठीक नाही. डेट पर्टिक्युलर्स LF डेबिट अमाऊंट क्रेडिट अमाऊंट झालं. आता लेजर थोडं वेगळं आहे. लेजर बघा कसं आहे 1 2 3 4 1 2 3 4 आहे की नाही. 2 पार्ट एक केले ना आणि दोन्ही बाजूला किती कॉलम आहेत दुसऱ्या बाजूला 4. ही कोणती साईड लेफ्ट हँड साईड आहे की नाही आणि ही कोणती राईट हँड साईड. म्हणजे आपल्या समोर जे आहे तशी साईड आपण करणार ना. मी असं आहे आणि तुम्ही असं ही तर उजवी बाजू आहे शक्य का ती माझ्या पाठीमागे आहे मी कसं करणार समोर बघणार ना. ही डावी ही उजवी कळतंय. इट इज लेफ्ट हँड साईड इट इज राईट हँड साईड. लेफ्ट हँड बघा परत एकदा सांगतो. एव्हरी लेजर अकाउंट हॅज 2 साइड्स. कोणतेही लेजर अकाउंट असो तुम्ही 20 करा 30 करा 50 करा 100 करा प्रत्येक लेजर अकाउंटला किती बाजू असतात 2. अच्छा एव्हरी लेजर अकाउंट हॅज 2 साइड्स.
Left hand side is known as debit side and right hand side is known as credit side. कळतंय? आता बघा अजून डिटेल सांगतो. Every side is also divided into 4 columns. प्रत्येक साइड मध्ये किती कॉलम आहेत? 4. प्रत्येक बघा डेबिट साइडला डेट पर्टिक्युलर जेट अमाऊंट ही झाली डेबिट साइड 4 कॉलम. क्रेडिटला सेम तेच डेट पर्टिक्युलर जेट अमाऊंट किती कॉलम? 4. दोन्हीकडे 4 4. कळलं? काय करायचं? जर्नलचा प्रॉब्लेम येत नाही तयार करायला. तुमची वही तुम्ही समाजला डेट सोडणार ठीक आहे नंतर, परंतु लेजर करताना काय करावं लागतं? दोन्ही बाजू सारख्या पाहिजे ना, मग पान फोल्ड करायचं बरोबर नाही. आता हे जे बघा हे जे पान आहे काय हे असं फोल्ड केलं हा बरोबर सेंटर काढायचं आहे की नाही. दोन्ही बाजू सारख्या येतात ना, म्हणजे तुम्हाला काय व्यवस्थित त्याच्यात नोंदणी करता येईल. पोस्टिंग किती सोपं आहे. ठीक आहे कळलं लेजर. आता 6 टर्म्स 6वी टर्म्स लेजर पोस्टिंग. आता लेजर मध्ये पोस्टिंग म्हणजे काय? पाठवणं. बदल्या होतात ना. आता मी 5 वर्ष इकडं हडपसरला होतो, 2 वर्ष इकडे पौडला होतो. आता मी गेल्या वर्षी इथे आलो. पूर्वी इथेच होतो काय, पूर्वी 15 वर्ष इथेच होतो. त्यामध्ये 1-2 वेळा गेलो होतो. टर्म म्हणजे काय होतं? बदल्या होता. म्हणजे काय बदली म्हणजे पाठवली. लग्न झालं की हा दिल्या घरी सुखी राहा पाठवली. मग एक पाठराखीने असते ना काही दिवस आपली मैत्री असते ना, काही दिवस नवीन ठिकाण करमत नाही. म्हणजे आपला हक्काचा माणूस असतं की आपलं लग्न हे गोष्टी जशी करणं आपल्या करता मला माहिती म्हणजे पाठवलं. आता काय पाठवायचं रे? काय पोस्टिंग करायचं? नाही का जर्नलमध्ये झालेलं जो ट्रान्झॅक्शन ना तो काय करायचा? इट इज ट्रान्सफर टू लेजर अकाउंट. लेजर अकाउंटला ट्रान्सफर करायचं म्हणजे पाठवून द्यायचं. पण तो कसा पाठवायचा त्याचे देखील काय रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. जसे एंट्री करताना रूल्स वापरलं ना आपण कशा पद्धतीने केलं बघा तसं. आता बघा मी कशा पद्धतीने पोस्टिंग करतोय. हे आत्ता कळलं तुम्हाला काय हरकत नाही कळलं तरी हरकत नाही. पुढे आपल्याला जर्नल टॉपिक सेपरेट घ्यायचा आहे, लेजर सेपरेट घ्यायचा आहे. त्यावेळेला तर कळत आणि ज्यांना आता कळलं त्यांना त्यावेळेला काय होतं उजळण्याचं मला येते सोपच आहे की नाही. रिव्हिजन मला घ्यायचं असतं तुम्ही घ्या 24 टर्म नुसते तुम्हाला व्याख्या हे सांगून खूप बसलं असतं. जनरल टॉपिक चालू तसं नाही. माझी पद्धत थोडी वेगळी आहे त्याची. ठीक आहे असं. आता बघा पोस्टिंग कसं करतोय. पहिल्या ओळीला कोणता अकाउंट आहे? गुड्स अकाउंट आहे. येतं गुड्स अकाउंट. त्या गुड्स अकाउंटला काय डेबिट. इकडे लक्ष द्या. पहिल्या अकाउंटला नेहमी पहिल्या ओळीला जे अकाउंट असतं ना त्याला नेहमी डेबिट असतं. मग काय करायचं? पोस्टिंग बघा ते अकाउंट आपण तयार केले का ते बघायचं. ते केले ना गुड्स अकाउंट हां मग फोकस त्याच्यावर ठेवायचा. गुड्स अकाउंट कॅशकडे अजिबात जायचं नाही कळलं. मग आता गुड्स अकाउंटला मी फोकस ठेवला. ह्याची डेबिट साईड कोणती आहे? ही आहे की नाही. बघा डेबिट आहे ना मग त्याच्या डेबिट साईड यायचं. डेट किती आहे? 2/4/2020. बघा मग मी काय करणार वाईस वर्सा अपोजिट टू कॅश अकाउंट. गुड्स अकाउंट एक करतात अपोजिट याचं येणार नाही. टू कॅश अकाउंट अमाऊंट कॉलम मध्ये 5,000 हे झालं पहिलं गोष्ट कळतंय. आता खाली यायचं दुसऱ्या ओळीवर. इथं कॅश अकाउंट आहे. कॅश अकाउंटला काय आहे? क्रेडिट आहे. कसं असतं ते बघा. इथं डी आर लिहितात म्हणून इथं बाय लिहित नाही अकाउंटिंग मध्ये. इथं टू लिहितात म्हणून पुढे सी आर लिहिते. टू म्हणजे क्रेडिट आणि बाय म्हणजे डेबिट. लक्षात ठेवायचं काय काय डी आर म्हणजे डेबिट सी आर म्हणजे क्रेडिट ते शब्द तुम्हाला लक्षात येईल. पण बाय म्हटलं की डेबिट टू म्हटलं की क्रेडिट एवढं लक्षात ठेवायचं. बघा इथं कॅश अकाउंटला काय आहे? क्रेडिट आहे. मग मी काय करणार? कॅश अकाउंटला फोकस टाकणार. मग कॅश अकाउंटच्या कोणत्या साईडला जाणार मी? म्हणजे कोणती म्हणजे कोणती लिहिली ना म्हणतो क्रेडिट साईड. मग इकडे क्रेडिट साईड नाही की डेबिट साईड ही क्रेडिट साईड. मग इकडे मी पाहणार लक्षात हा डेट कॉलम आहे ना 2/4/2020. मग इथं मी काय पोस्टिंग करणार? बाय इकडे बघा
बघा ना आता गुड्सला कॅश पोस्टिंग केलं म्हणजे कॅशला काय झालं कॅश इकडे बघा गुड्सला इकडे डेबिट साईडला टू कॅश अकाउंट पोस्टिंग केलं मग कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला कोणतं पोस्टिंग आहे पैसा असं म्हटलं ना मी गुड्स अकाउंट जाईल का नाही हा बाय गुड्स अकाउंट अमाऊंट 5,000 हे झालं पोस्टिंग सोपं आहे काय क्रॉस करायचं होतं पैसा असं परत सांगतो गुड्स अकाउंटला पहिल्या वेळी काय गुड्स अकाउंट आहे त्याला काय डेबिट आहे मग काय करायचं तुमचे लेजर काय केलेत ना त्या लेजरकडे यायचं लेजर्सकडे खाली बघायचं पहिलं गुड्स अकाउंट आहे ना गुड्स अकाउंट इथं काय गुड्स अकाउंटला डेबिट आहे ना मग गुड्स अकाउंटच्या डेबिट साईडला बघायचं लक्षात आणि जे व्हाईस वर्सा खाली जे आहे ना ते पोस्टिंगचं शेत असेल लिहायचं अमाऊंट सर आहे का काही वेळा नाही कॉपी येतो कॉपी पेस्ट कॉम्प्युटरमध्ये करतात तसं हे झालं निम्म पोस्टिंग आता एक अजून एक पोस्टिंग राहिलं कॅश अकाउंट आहे एक आलं का कॅश अकाउंट कॅश अकाउंट काय क्रेडिट मग काय करायचं कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचं बरोबर नाही क्रेडिट साईडला काय करायचं डेबिटचा अकाउंट जसं तसं लिहून काढायचं फक्त पुढं पाय लावायचं मला अशी सांगितलं क्रॉस पोस्टिंग येईल ना आता गुड्स अकाउंटमध्ये गुड्स अकाउंट येईल का कॅशमध्ये कॅश येईल का शक्यच नाही काय क्रॉस येईल ना पोस्टिंग का आपणच काय म्हणतात त्याला मारवाड्यामध्ये काय दुकान खाल्लं शेत काय कोंबड्याने शेत खाल्लं आहे का त्याचा उद्देशच सांगवणार म्हणजे साध्य होणार नाही काय अरे माल तर आला पैसे तर दिलेत ना हे नाही इथे काय करेल बघा गुड्स अकाउंट पाहिल्यानंतर काय करायला माहिती का हे पाहिल्यानंतर एक लगेच कळतं का की एकंदर 5,000चा माल रोख खरेदी केला म्हणून तो कॅश अकाउंट आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला गेला ना तुम्ही 5,000 रुपये का दिले तर 5,000चा माल आला आहे याला म्हणतात अकाउंट पाहिलं लगेच कळतं हे तुम्हाला ओके चला मी आता एक ट्रान्झॅक्शन अजून एक देतो तुम्ही काय करायचं मला सोडून दाखवायचं जमेल नाही थांबत 4 एप्रिल दुसरा ट्रान्झॅक्शन नीट विचार करून सांगायचा सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹2,000 सेल म्हणजे सेल शब्द गेलेले हा सोल्ड म्हणजे काय बरं बाय म्हणजे खरेदी करणे आणि सेल म्हणजे विकणे बरोबर की नाही गेला शब्द फक्त काय आपल्याला तो अभ्यासात जास्त नव्हते त्यामुळे आपण तिकडे दुर्लक्ष केले हे सगळे शब्द गेलेले मला पाचवीचे शब्द सेल म्हणजे विकणे आणि सोल्ड म्हणजे विकला ठीक नाही बाय म्हणजे खरेदी करणे त्याला समानार्थी शब्द आहे परचेस म्हणजे देखील खरेदी करणे काही काही दोन शब्द असतात ना बघा सब्जेक्ट म्हणजे काय सब्जेक्ट म्हणजे विषय ठीक आहे ठीक आहे कॅपिटल म्हणजे राजधानी आणि कॅपिटल म्हणजे भांडवल किती शब्द समानार्थी बघा ठीक असं बरं आता कितीचा माल विकला कितीचा माल कसा विकलाय म्हणजेच रोख आता बघा पहिला ट्रान्झॅक्शन हा खरेदीचा होता त्याची एंट्री आपण गुड्स टू कॅश केली आता हा ट्रान्झॅक्शन विक्रीचा आहे म्हणजे इथे काय होणार कॅश कम्स आणि गुड्स गोज आउट येतं लक्षात मग सांगा बरं या पद्धतीने एंट्री सांगा मी तुम्हाला निम्म उत्तर सांगून पण टाकलंय व्हॉट कम्स इन काय आलंय माल तर विकला नाही कसा विकलाय व्हॉट कम्स इन काय आलंय कॅश आली नाही बरोबर नाही आणि काय केलंय माल मग आता तेच आपल्याला एंट्री स्वरूपात मांडायचं हे कसं मांडलं मी पण एंट्री कशी वाचायची ते पण सांगतो गुड्स अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश अकाउंट 5,000 हा पहिल्या ट्रान्झॅक्शनची एंट्री माल रोख खरेदी केला म्हणून
आता इथं मला रोख काय केलाय, रोख विकलाय. मग या पद्धतीने एंट्री सांगा ना की याची कशी होईल. काय माल खरेदी केला म्हणून गुड्सला डेबिट दिलं. आता इथं माल विकलाय ना, म्हणजे माल काय केलाय, गुड्स गोज आउट केलाय ना. आणि व्हॉट कम्स काय आलेली, काय आली, कॅश आली ना. मग ते एंट्री स्वरूपात फक्त मांडायचं. मग पहिल्या ओळीला कोणता अकाउंट आहे, तुमच्याकडे कॅश आहे. पहिल्या ओळीला कोणता अकाउंट आहे, कॅशच येईल ना. दुसऱ्या ओळीला दुसऱ्या ओळीला कोणता अकाउंट, गुड्स अकाउंट आहे. माल गेला ना, साधं सिंपल बघा ना, किती लक्ष द्या. सोल्ड गुड्स, माल तर गेला, विकलाय ना. मग इथं मी काय देणार, टू गुड्स अकाउंट 2000. बरोबर नाही, 2000चा माल विकला म्हणजे गेला, त्याच्यामध्ये 2000 आले ना. मग व्हॉट कम्स इन गुड्स. काय परत परत करतेस का, कॅश कम्स इन ना, ठीक नाही, कॅश मिळाली ना. आणि इथं कसं बघा, इथं माल खरेदी केला म्हणून माल मिळाला, पैसे दिले, कॅश गेली. आता इथे काय, माल विकला म्हणजे गुड्स गेला आणि त्याच्याबद्दल काय आली, पहिल्या ओळीला कोणता अकाउंट, आता सांगितल्याप्रमाणे. आता गुड्स गेला म्हणजे गुड्सला डेबिट क्रेडिट दिलं नाही. पहिल्या ओळीला कोणता अकाउंट लिहू, काय कॅश अकाउंटला डेबिट येणार ना. मग समजते का, हा खरेदीचा होता, हा विक्रीचा आहे. इथे माल आला, पैसे रोख दिले, इथे माल गेला, पैसे मिळाले. झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे काय. असे फक्त अकाउंटिंग इंग्लिश मध्ये विरुद्ध नाही, विरुद्ध का झाली, ट्रान्झॅक्शन बदललं ना, व्यवहारच बदलला. तो खरेदीचा होता, हा विक्रीचा आहे. बरोबर नाही, समजतंय, प्रॅक्टिस जमते का, काय अवघड नाही. ठीक आहे. आता याचं नॅरेशन बघा, इथं बिन शब्द लावले पाहिजे, परचेस गुड्स फॉर कॅश. आता इथं बी काही ना, इथं नॅरेशन तुम्हाला सांगितलं कशावर लिहायचं, ट्रान्झॅक्शन काय लिहिणार, बिंग सोल्ड गुड्स फॉर कॅश आहे ना. तसं बघा की, मग त्या ट्रान्झॅक्शनच्या आधारे नॅरेशन तुम्हाला लिहिता येतं. फक्त पुढे शब्द बिंग लावायचा आहे की नाही, आहे का नाही साम्य. मग त्याचं काय आवडलं, ठीक आहे. आता याचं पोस्टिंग तुम्ही सांगायचं, बघू सांगता. इकडे बघा, कॅश अकाउंट डेबिट आहे पहिलं. कॅश अकाउंट आपल्याकडे आहे का, आहे. म्हणून तेच घेतलं, ट्रान्झॅक्शन 2 अकाउंटवरच घेतलेलं आहे, फक्त बदल केला, काही खरेदी केली. दुसऱ्या वेळेला कोणतं अकाउंट आहे, गुड्स अकाउंट आहे का आपल्याला, गुड्स अकाउंट आहे की. परत 2 तयार करायची गरज नाही, लक्षात घ्या. आता पोस्टिंग बघा, तुम्ही सांगायचं कसं सांगताय सांगा. या एंट्रीचं पोस्टिंग बघा. आता याचं कसं होतं, त्या पहिल्या अकाउंटला काय आहे, डेबिट आहे, त्याच्या कोणत्या साईडला जायचं, मग अशी सांगितलं ना, तसं सांगा बरं तुम्ही. पहिल्या वेळेला कोणतं अकाउंट आहे, कॅश. मग मी कुठं पाहणार पहिलं, कॅश. आता कॅश अकाउंटकडे, पण कुठे लिहिणार आता पोस्टिंग, नीट बघा की. कॅश अकाउंटला काय आहे, मग मी काय करणार, कॅश अकाउंटचं कुठं पाहणार, तुमच्या लक्षात होतं. मी मग अशी काय सांगितलं, पोस्टिंग करताना पहिल्या वेळेला जे अकाउंट असतं त्या अकाउंटमध्ये फोकस टाकायचा. त्या पहिल्या वेळेला काय आहे, अकाउंटला डेबिट आहे, मग कॅश अकाउंटच्या कोणत्या साईडला जायचं, त्याला डेबिट आहे ना, मग त्याच्या डेबिट साईडला जायचं पहिलं. किती सोपं आहे. मग ही डेबिट साईड
चालतं का म्हणजे कुठं पण आता जाता येत नाही चालतं जे डेबिट आहे तिथंच. इकडे काय सांगितलं तुमच्या लक्षात येईल का पहिले वगैरे डेबिट आहे ना कॅश अकाउंटला मग काय करायचं त्या कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला पहिले यायचं आणि जशीच्या तसं काय करायचं काय नोंद करायचं कॅश. परत इकडे. नाही हा सांगितलं. तिथं आहे ना बाय इथं काय केलं? मी बघा काय आपली शब्द आहे टू बरोबर आहे टू वाईस वर्षा सांगितलं होतं आठवते आणि इथं बघा तुम्ही गुड्स अकाउंटच्या डेबिट साईडला काय गोष्टी केलंय इथं काय केलंय दुसऱ्या ओळीचं तसं लिहिलं ना मग आता इथं गुड्स कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला काय करणार टू गुड्स जे क्रेडिट दिलं ना दुसऱ्या ओळीला तसं लिहून काढायचं ना टू गुड्स टू गुड्स अकाउंट बाय 2000 आता दुसऱ्या गोष्टी गुड्स अकाउंटच्या कोणत्या साईडला जाणार मी राईट क्रेडिट साईडला काही नाही राईट साईडला तिथे लिहिताना काय मी पोस्टिंग करणार डेबिट 2 4 दोन या बाहेर हां काय लिहू इथं बाय कॅश बाय हां कॅश अकाउंट व्हेरी गुड बाय कॅश अकाउंट कॅश अकाउंट 2000 आता कळलं तुम्हाला सर ते नंतर येणार आहे आता ते 5 क्रमांक असतात त्याचा आपल्याला काय उपयोग करायचा व्यवसायामध्ये त्यांना उपयोग होतो ठीक आहे कळलं गोष्टी त्यांना कळल्यावर तुम्हाला कळलं का त्यांच्याकडून काय करायचं सांगतो ज्यांना कळलं का आता मी समजा काय गेलो वर्गाच्या बाहेर काय मोकळा वेळ आहे तुम्हाला काय त्यावेळेला बघायचं हे मला सांग ना तुला कळलं मला सांग हे नाही सांगायचं जो सांगतो ना त्याचं अकाउंट परफेक्ट होतं काय मी काय 12वीसाठी वायडेशन करून देतो ज्या मुलीला चांगलं कळलं की हे 4-5 जणी तू पाहिजे काय मग त्या पण तयार होतात मी तर शिकवतो असेल परत ते जे ज्या मुली सांगतात ते त्यांना सांगतात ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे इथपर्यंत थोडीशी तुम्ही काय करा प्रॅक्टिस करा वाटत हे लिहून घ्या रफमध्ये कुठे एक्झाम्पल हां घेऊ का ठीक आहे. किती वेळ असतात 42 मिनिटं 42 मिनिटात तुम्ही 2 प्रॉब्लेम सोडवतो